बालपण म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सगळ्यात निरागस आणि सुंदर टप्पा, विशेषतः भाऊ-बहिणींचे नातं तर अगदी खास असतं. या नात्याची गोडी वेगळीच असते, कारण एकत्र वाढताना एकमेकांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण ही आठवण मनाच्या एका कोपऱ्यात कायमची कोरली जाते. कालांतराने मात्र जीवनाच्या धावपळीमुळे, बदललेल्या काळामुळे या नात्यांमध्ये बदल घडताना दिसतो. चला तर मग एका कथा रूपात पाहूया भाऊ-बहिणींच्या बालपणातील गोड आठवणी आणि आत्ताच्या बदललेल्या काळाचं प्रतिबिंब. सुमित आणि स्वाती हे दोन भाऊ-बहीण. त्यांचं बालपण अगदी साधं पण आनंदाने भरलेलं होतं. लहानपणी दोघेही एका छोट्या गावात राहत होते. गावातील घरं कौलारू, मोकळ्या अंगणाची होती. अंगणात दररोज संध्याकाळी दोघंही चेंडू खेळायचे. एकमेकांना हरवण्याचा हट्ट, जिंकण्याची मजा आणि खेळताना झालेले छोटे छोटे वाद यामध्ये त्यांचं बालपण अक्षरशः रंगलेलं होतं. खेळताना जर सुमितला इजा झाली किंवा स्वातीला कसलं दुखणं झालं तर दोघंही एकमेकांची काळजी घेत होते. आणि हो, सणाच्या दिवशी तर अजूनच मजा असायची. विशेषतः रक्षाबंधनचा दिवस. स्वाती सुमितच्या हातावर राखी बांधून त्याच्याकडून वचन घ्यायची, तू माझं नेहमी रक्षण करशील. सुमितही अगदी आनंदाने तिचं रक्षण करण्याचं वचन द्यायचा आणि मग दोघंही गोडधोड खात एकत्र बसायचे. प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव म्हणजे त्यांच्यासाठी नवा आनंद घेऊन यायचा. त्यांचं बालपण केवळ खेळ, सण आणि मस्तीनेच नव्हे तर खूप गोष्टी शिकण्यातही गेलं होतं. आईवडिलांनी दिलेली शिकवण, आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी यामुळे त्यांचं बालपण भरभरून जगता आलं. गावातल्या शाळेत दोघंही एकत्र जात असायचे. स्वातीने गणितात सुमितला मदत करायची तर सुमित तिला इंग्रजी शिकवायचा. या दोघांच्या मैत्रीला नात्याचा गंध होता. भाऊ-बहीण म्हणून त्यांच्या प्रेमाला कसलंही बंधन नव्हतं. आता मात्र सगळं बदललं आहे. सुमित आणि स्वाती दोघेही मोठे झाले आहेत. सुमित मोठ्या शहरात नोकरी करत आहे तर स्वातीचं लग्न होऊन ती दुसऱ्या शहरात राहते. दोघांच्या आयुष्यात मोठा बदल झालाय. लहानपणातील ती खेळ, ती मस्ती, ते गोड क्षण आता फक्त आठवणीत उरले आहेत. गावातील ते घर आता रिकामं पडलं आहे. आईवडील आता गावातच राहतात, पण मुलं मोठी झाल्यामुळे त्यांच्या जगण्यात मोठा फरक पडला आहे. सुमितला नोकरी आणि जबाबदाऱ्या यामुळे गावाला येण्याचं प्रमाण कमी झालंय. स्वातीला सासरच्या घरच्या कामात आणि जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असावं लागतं. रक्षाबंधन असो किंवा भाऊबीज, पूर्वीसारखा उत्साह आता उरलेला नाही. सणांच्या दिवशी मात्र दोघं व्हिडिओ कॉलवरून एकमेकांना शुभेच्छा देतात. स्वाती राखी पोस्टाने पाठवते आणि सुमित तिच्या भेटीची आतुरतेने वाट पाहतो. मात्र जीवनाच्या या बदललेल्या धावपळीमुळे त्यांना एकत्र वेळ घालवण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो. लहानपणातील सोनेरी आठवणी जपून ठेवलेल्या आहेत, पण त्या पुन्हा अनुभवायला वेळच मिळत नाही. सुमित अनेकदा त्या दिवसांची आठवण काढतो. त्याला वाटतं ते बालपणच खरं होतं. आज आपण सगळं मिळवलं आहे, पैसाही आहे, नोकरीही आहे, पण त्या दिवसांमधला आनंद काही वेगळाच होता. त्याला आणि स्वातीला एकत्र घालवलेले ते दिवस खूप मिस करतात. त्याच्या मनात आता एक प्रश्न सतत घोळतो, का आपण मोठं झाल्यावर एकमेकांपासून दूर झालो? का आपल्या नात्यांमध्ये हा बदल आला? काळ बदलला, जीवनशैली बदलली आणि त्याबरोबर नातीही बदलली. एकमेकांसोबत असण्याची भावना कमी झाली, कारण आधुनिक जीवनशैलीमुळे प्रत्येक जण स्वतःच्या धावपळीत गुंतून गेला आहे. तंत्रज्ञान आलं, संवादाची साधनं वाढली, पण तरीही त्या तंत्रज्ञानामुळे माणसं दूर होत चालली आहेत. आत्ताच्या काळात अनेक भाऊ-बहिणी एकमेकांशी संपर्कात असतात, पण प्रत्यक्ष भेटी खूप कमी झाल्या आहेत. जीवनाची वेगवान गती, नोकरीच्या आणि घरच्या जबाबदाऱ्या
आणि तंत्रज्ञानाच्या सुलभतेमुळे भावनात्मक नातेसंबंध कमी होत चालले आहे। पूर्वीचे खेळ आता मोबाईल गेम्समध्ये रूपांतर झाले आहे। घरातील गप्पांच्या जागी आता सोशल मीडियावरच्या पोस्ट्स आणि चिंग आले आहे। संवाद झाला असला तरी त्या संवादातील गोडवा कमी झाला आहे। सुमित आणि स्वातीच्या आयुष्यातील हा बदल आपल्या आजच्या समाजाचेही प्रतिबिंब आहे। अनेक कुटुंब अशाच बदलांना सामोरे जात आहेत। लहानपणातील ते साधेपण, तो नात्यांचा ओलावा आता राहिलेला नाही। सण, उत्सव, आनंदाचे क्षण फक्त औपचारिकतेपुरतेच उरले आहेत। तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्याला एकमेकांशी जोडले गेल्याचं वाटतं, पण प्रत्यक्षात मात्र आपण दुरावलो आहोत। सुमित आणि स्वातीने ठरवलं की आता तरी त्यांनी त्यांच्या नात्यांमध्ये तोच गोडवा आणायचा। सणाच्या निमित्ताने एकमेकांशी फक्त व्हिडिओ कॉलवर बोलायचं नाही, तर शक्य तितक्या वेळा प्रत्यक्ष भेटायचं। रक्षाबंधन किंवा भाऊबीजच्या दिवशी किमान एक दिवस तरी एकत्र घालवायचा। लहानपणी जसं प्रत्येक क्षणाचं महत्त्व होतं, तसंच आता मोठेपणातही ठेवायचं। त्यांनी ठरवलं की जे काही दिवस एकमेकांसोबत मिळतील त्यांना फक्त औपचारिकता म्हणून घालवता मनमोकळेपणाने एकत्रित आनंदात घालवायचे। आपल्या मुलांना देखील आपल्या बालपणातील त्या नात्यांचा अनुभव देण्यासाठी प्रयत्न करायचे। एकत्र राहण्याच्या क्षणांना अधिक महत्त्व द्यायचं, कारण शेवटी नात्यांचा ओलावा टिकून राहिला तरच जीवनातील सगळेच संबंध जिवंत राहतात। भाऊ बहिणींचं नातं हे केवळ रक्ताचं नसतं, तर ते हृदयाचं असतं। लहानपणातील गोड आठवणी जपणं आणि बदललेल्या काळातही त्या नात्याचा गोडवा टिकवणं हे प्रत्येक भावंडांचं कर्तव्य असतं। काळ बदलत असला, तंत्रज्ञान प्रगत होत असलं तरीही माणसाच्या भावना कधीही कमी होत नाहीत। सुमित आणि स्वातीसारख्या अनेक भावंडांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की नातं टिकवण्यासाठी फक्त तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भेटी, संवाद आणि प्रेम या गोष्टींनीच ते जिवंत राहणार आहे। अखेरीस, आपण जरी मोठे झालो, जग बदललं, जीवनशैली बदलली, तरीही आपल्या लहानपणीच्या आठवणी, त्या गोड क्षणांची अनुभूती कायम आपल्या हृदयात राहील आणि त्या नात्यांमध्ये गोडवा आणण्यासाठी आपला प्रयत्नही असाच अखंड चालू राहील।